तर मित्रांनो, इमॅजिन करा की तुम्ही एखाद्या परक्या शहरामध्ये नोकरीसाठी गेलेला आहात. तुमच्या जेवणाच्या सोयीसाठी तुम्ही एक मेस जॉईन केली. आज मेसच्या पहिल्या दिवशी तुम्ही डबा उघडून बघितलात तर त्यामध्ये होती वांग्याची भाजी. तुम्ही खुश होऊन मेसवाल्या काकूंना म्हणता की काकू, मस्त झाली होती भाजी, मला वांग्याची भाजी खूप जास्त आवडते. दुसऱ्या दिवशी तुम्ही डबा उघडून बघता तर त्यामध्ये असते परत वांग्याचीच भाजी. तुम्ही म्हणता ठीक आहे, हरकत नाही. परत तिसऱ्या दिवशी तीच भाजी, चौथ्या दिवशी तीच भाजी, पाचव्या दिवशी सुद्धा तीच भाजी. सहाव्या दिवशी तुम्हाला डबा उघडण्याची तरी इच्छा होईल का? ऑफकोर्स नाही. आपली मराठी फिल्म इंडस्ट्री ना एक्झॅक्टली त्या मेसवाल्या काकूंसारखी आहे. त्यांना एकदा कळालं ना की एका फॉर्म्युलावर बनवलेले सिनेमे चालू लागलेत तर ते त्या फॉर्म्युलावर त्याचा चोथा होईपर्यंत सिनेमे बनवतात. म्हणजे सैराट नंतर 1-2 वर्ष ग्रामीण भागातील रोमॅन्टिक सिनेमे येत होते, 1-2 अडल्ट कॉमेडी सिनेमे चालले तर बराच काळ त्याच प्रकारचे सिनेमे येऊ लागले. मध्येच ऐतिहासिक सिनेमांची लाट आली होती. 1-2 वर्षांपूर्वी स्त्री प्रधान किंवा बायकांवरील सिनेमे खूप जास्त बनत होते. सध्या आपण पाहतोय की एका मागून एक हॉरर कॉमेडी सिनेमे येत आहेत आणि यात वाईट काही नाही. प्रत्येक इंडस्ट्री अशीच वर्क करते. शेवटी सिनेमा हा बिझनेस आहे. मराठी सुद्धा त्याला काही अपवाद नाही. पण फक्त फॉर्म्युलाच्या मागे न धावता आपण वेगवेगळे विषय सुद्धा हाताळले पाहिजेत असं माझं मत आहे. पण असो, हे फक्त माझं मराठी चित्रपट सृष्टीवरचं मत होतं. सिनेमा नक्की कसा आहे आता आपण त्याच्याकडे वळूया. तर थोडक्यात सांगायचं झालं ना तर हा स्ट्रिक्टली टाइमपास या कॅटेगरीतला सिनेमा आहे. टाइमपास या शब्दावर मी मुद्दामून जोर दिला कारण जर तुम्ही खूप जास्त अपेक्षा घेऊन गेलात, काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहायला मिळणार आहे या आशेने गेलात तर कदाचित तुमची निराशा होऊ शकते. पण हा सिनेमा बघण्यासारखा, एन्जॉय करण्यासारखा नक्कीच आहे. तुम्ही तुमच्या मित्रांच्या ग्रुप सोबत काहीतरी पाहायच्या विचारामध्ये असाल किंवा हे जे कंटेंट क्रिएटर्स आहेत या सिनेमातले तुम्ही त्यांचे फॅन असाल, त्यांच्या रील्स तुम्हाला आवडत असतील किंवा फार डोकं न लावता फक्त टाइमपास साठी तुम्हाला काहीतरी पाहायचं असेल तर हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल. मला वाटतं प्रत्येक सिनेमात आर्टिस्टिक व्हॅल्यू शोधण्याची गरज नसते. काही सिनेमे फक्त एन्जॉय करण्यासाठी पाहायचे असतात. हा त्यातलाच एक सिनेमा आहे आणि तो त्याच प्रकारे पाहायला पाहिजे. सिनेमात अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्या माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगल्या होत्या. बाकी बऱ्याच गोष्टी अशा सुद्धा होत्या ज्यामध्ये आपल्याला तेच टिपिकल हॉरर कॉमेडीचे ट्रोप्स पाहायला मिळतात. पण सर्वात आधी आपण सिनेमाच्या चांगल्या बाजूंकडे बोलूया. छाया कदम यांचं कॅरेक्टर. छाया कदम यांचं कॅरेक्टर जटाई, तिचा मेकअप एवढा जबरदस्त होता की मला अख्खा सिनेमा संपल्यानंतर पण समजलं नाही की मी छाया कदम यांना पाहत होतो. ती ज्या ठिकाणी राहते तो सेट सुद्धा इतका जबरदस्त डिझाईन केलेला आहे की ते सगळे सीन पाहताना आपल्याला वाटतच नाही की आपण एक मराठी सिनेमा पाहतोय. दुर्दैव एवढंच की त्यांच्या कॅरेक्टरला खूप कमी स्क्रीन टाइम दिलेला आहे. उलट मी पुढे जाऊन हे म्हणेन की त्यांना वेस्ट केलं या सिनेमामध्ये. त्या कॅरेक्टरला अजून खूप चांगल्या प्रकारे ते या सिनेमाशी जोडू शकले असते, त्यांना अधिक इन्व्हॉल्व करू शकले असते. दुसरी एक आवडलेली गोष्ट म्हणजे कॅरेक्टर्स मधली केमिस्ट्री. सिनेमात जे कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात ते खऱ्या आयुष्यात सुद्धा खूप चांगले मित्र आहेत, त्यामुळे त्यांची ती केमिस्ट्री आपल्याला पडद्यावर देखील दिसून येते. प्रत्येक कॅरेक्टर हे इक्वली एक्साइटिंग आहे. तुम्ही जर तुमच्या मित्रांसोबत सिनेमा बघायला येत असाल तर तुम्हाला त्यांची केमिस्ट्री, त्यांच्यातली मजा मस्ती एन्जॉय करता येईल. विशेषतः करण सोनावणे, नील आणि मनमीत यांचे परफॉर्मन्सेस मला खूप जास्त आवडले. तिसरी एक बाजू म्हणजे यातली कॉमेडी. पोट धरून हसायला लावणारी कॉमेडी तर नाहीये या सिनेमामध्ये, पण बऱ्याच ठिकाणी कॉमेडी वर्क होते. बरेच सीन्स आपल्याला हसवतात. सिनेमाच्या कॉमेडीमुळे तुम्ही कुठेच बोर होत नाही. बऱ्याचदा असं वाटतं की सिनेमा आता प्लॉट पासून थोडासा भरकटत चाललेला आहे. त्यावेळी सिनेमाची कॉमेडीच आहे जी तुम्हाला सिनेमाशी बांधून ठेवते, तुम्हाला कनेक्टेड ठेवते. तर आता प्लॉटचा विषय निघालाच आहे तर आपण याच्या निगेटिव्ह बाजूंविषयी बोलूयात. पहिली निगेटिव्ह बाजू हीच आहे की हा सिनेमा बऱ्याच ठिकाणी प्लॉट पासून भरकटलेला वाटतो. सिनेमात असे बरेच सीन्स आहेत जे सिनेमाच्या प्लॉट मध्ये काहीच कंट्रीब्यूट करत नाही. बरेच असे कॉमेडी सीन्स आहेत जे वर्क होतात, आपल्याला हसवतात, पण ते सिनेमाला पुढे नेण्याचं काम करत नाहीत. इंटरव्हल पर्यंत सिनेमा खरंच खूप एंटरटेनिंग आहे, पण इंटरव्हल नंतर आपल्याला बराच वेळ असं वाटत राहतं की आपण एकाच ठिकाणी अडकलेलो आहोत. सिनेमाची कथा पुढे जातच नाही आणि आपण एकच गोष्ट वारंवार बघतोय. सिनेमाचा क्लायमॅक्स सुद्धा खूप घाईमध्ये आटोपलेला वाटतो. क्लायमॅक्सच्या आधी एक सीन आहे, सगळ्यांना मिळून एका महत्वाच्या व्यक्तीची एका भयानक जागेवर जाऊन सुटका करायची असते. तर तो एवढा महत्वाचा सीन त्यांनी एका गाण्यामध्ये थोडक्यात आटोपलेला आहे. म्हणजे तो सीन खरं तर खूप थ्रिलिंग होऊ शकला असता, खूप एंटरटेनिंग होऊ शकला असता, पण तो कधी सुरू होतो आणि कधी संपतो हेच आपल्याला समजत नाही. जी परेशची बॅकस्टोरी आपल्याला या सिनेमात दाखवलेली आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे, पण ती सुद्धा खूप उशिरा येते सिनेमामध्ये. ती बॅक स्टोरी सुद्धा अजून डिटेलमध्ये सविस्तरपणे सांगता आली असते. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हेच की सिनेमा करमणूक करण्याच्या नादामध्ये प्लॉट पासून थोडासा भरकटत जातो आणि जोपर्यंत तो परत होतो तोपर्यंत थोडासा उशीर झालेला असतो आणि शेवट आपल्याला तितका सॅटिस्फाय करत नाही. आणखीन एक न पटलेली गोष्ट म्हणजे याच्यातल्या लॉजिकल मिस्टेक्स. मी जसं की आधी म्हटलं, हा एक टाइमपास या कॅटेगरीतला सिनेमा आहे, त्यामुळे त्याच्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही, पण तरीही काही अशा चुका आहेत ज्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीये. उदाहरण द्यायचं झालं तर एका सीन मध्ये एका घराच्या बाहेर सगळे पात्र झोपलेले असतात. अचानक त्या घराचा दरवाजा आतमधून जोरजोरात वाजायला लागतो. तर बाहेर झोपलेल्या कॅरेक्टर्स पैकी फक्त एकालाच तो एवढा मोठा आवाज ऐकायला येतो. तो एकटाच झोपेतून उठतो, बाकीच्यांना उठवायचा प्रयत्न करतो.
तरी सुद्धा बाकीचे उठत नाही. शेवटी तो दरवाजा उघडतो, आतमध्ये जातो, दरवाजा बंद होतो. थोडं पुढे गेल्यानंतर तो जोरात ओरडतो. तेव्हा कुठे अचानक बाहेर झोपलेल्या सगळ्यांना जाग येते. म्हणजे तुमच्या कानाच्या जवळ एक एवढा मोठा दरवाजा वाजतोय, त्याने तुम्हाला जाग येत नाही, पण दरवाजा बंद असताना आतून लांबून कुणाचा तरी आवाज येतो, त्याच्या आवाजाने तुमच्या सगळ्यांना जाग येते. ही गोष्ट आम्ही कशी काय पटवून घ्यायची? तर असे बरेच इलॉजिकल सीन्स आहेत सिनेमामध्ये. तुम्ही सिनेमा पाहिल्यावर तुम्हालाही ते दिसतील. बाकी मी म्हटल्याप्रमाणे फार विचार करून पाहण्यासारखा हा सिनेमा नाहीये. केवळ टाइमपास साठी आणि एन्जॉय करण्यासाठी म्हणून तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. बाकी तुम्ही हा सिनेमा पाहिलाय का? तुम्हाला सिनेमा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.